नमस्कार मंडळी. आज आम्हाला सकाळी आज सकाळीच शेतामध्ये आलेलो होतो आम्ही. भाजी वगैरे न्यायची होती, मेथी वगैरे, शेपू, पालक, तर सगळेच होतं. जुई पण होती आज. मस्त तिला असं स्वेटर वगैरे सगळं पॅक केलेलं होतं. इकडे सासूबाई होत्या आमच्या, त्या जोडी वगैरे बांधत होत्या मस्त. आज सकाळचा बाजार होता, त्याच्यामुळे मग सकाळी लवकर न्यायची होती भाजी वगैरे. मग इकडे सासरे वगैरे होते. दुपारून त्या आईने त्यांनी हरभरा आणून दिला होता जुईसाठी, तर तो तिला खाऊ वगैरे घातला. आणि घराशेजारी खूप असं गबाळ झालं होतं, तर ते जाळून काढायचं होतं. घाण चांगली दिसत घरासमोर. मग 4-5 वाजता मस्त अशी स्वयंपाकासाठी रात्री शेपूची भाजी खूप वाटली होती, त्याच्यामुळे मग भाजी हे करायला गेलो होतो, काढायला गेलो होतो. जुईला पण घेऊन गेली होती. तर जुईचं मस्त असं चाललं होतं. तिथे झाडावर पक्षी बसलेले होते, तर त्यांच्याकडे बघत होती, त्यांना हाकलत होती, जा जा करत होती. नंतर घरी आल्यावरती माझा पायच सोडत नव्हती. मी झाडू वगैरे मारत होती, तर सारखी पायाला पकडून धरलीत. आणि आमच्या इकडे वाघाची खूप भीती झालेली आहे, खूप म्हणजे खूप. आमच्या इथे दोन दिवसापूर्वी 4 वर्षाच्या मुलाला वाघाने खाल्लं आहे. तर त्याच्यामुळे हे असं घराजवळ गाड्या वगैरे लावून घेतो आम्ही. घराचं काम चालू असल्यामुळे घराला दरवाजे वगैरे हे काहीच नाही आहे. तुम्ही बघू शकता की ते अंधार आहे, तर त्याच्यामुळे गाडी वगैरे असे लावून घेतो. आणि इकडे पण हॉल तयार केला आम्ही, तर इथे पण दरवाजे वगैरे असं काहीच नाही. तिकडे ते अंधारच राहतं. सध्या रस्ता यायला नाही, त्याच्यामुळे हे डांगर. मला जुईची खूप भीती वाटते. कधी कधी ती एकटी बाहेर पळत राहते त्याच्यामुळे. आणि तिला हे काय झालं काय माहिती, शरीराला ॲलर्जी झाली कसली तरी, असे पिंपल्स आले बारीक बारीक. तिला ते खाज वगैरे येते त्याला खूप अशी.